नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. हॉटेल मॅनेजमेंट या विषयाबद्दल आज आपण चर्चा करतो आहोत. ही जी माहिती आहे समोर ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत. हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि याबाबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत एअरलाईन्स अँड हॉटेल मॅनेजमेंट अकॅडमी नाशिकचे HOD माणकेश्वर राम, तसंच आपल्यासोबत आहेत एअरलाईन्स अँड हॉटेल मॅनेजमेंट अकॅडमी नाशिकच्या संचालिका अंकिता प्रकाश पारख. आपण दोघांचंही स्वागत करूया. नमस्कार, दोघांचंही अगदी मनापासून स्वागत. या दोघांशी आपण चर्चा करणार आहोत, पण त्याआधी आपण दोघांचाही परिचय करून घ्या. माणकेश्वर राम यांनी मास्टर्स इन हॉटेल मॅनेजमेंट केलं. अमेरिकेमध्ये ते कार्यरत होते. त्यांनी ITC सारख्या ब्रँडसोबत काम देखील केलं आहे. तर अंकिता पारख यांनी बॅचलर्स इन इंटरनॅशनल मॅनेजमेंट ही पदवी संपादन केली आहे. इंग्लंड UK मध्ये काम केल्यानंतर भारतामध्ये परत येण्याचा निर्णय अंकिता यांनी घेतला. पुढे 2016 साली नाशिकमध्ये एअरलाईन्स आणि हॉटेल मॅनेजमेंट अकॅडमी त्यांनी सुरू केली आणि मागच्या वर्षी नाशिक येथे गोदा सन्मान पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे. तर या वर्षी साम TVच्या माध्यमातूनच लीडिंग आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा सन्मान देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया. दोघांचंही अगदी मनापासून स्वागत पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये. खूप छान असं काम तुमच्या दोघांच्या माध्यमातून होतं आहे. मला सगळ्यात पहिला प्रश्न हा माणकेश्वर राम यांना मला विचारायचा आहे. हॉटेल मॅनेजमेंट या विषयाबद्दल असणारे जे गैरसमज आहेत, हे गैरसमज नेमके काय आहेत असं आपल्याला वाटतं? नमस्कार. सगळ्यात पहिले तर हॉटेल मॅनेजमेंट हा जो क्षेत्र आहे याबद्दल बरेच लोकांना अजून माहिती नाही आहे. तर ती ग्रामीण भागामध्ये गेले तरी त्यांना माहिती नाही, किंवा तुम्ही सिटी विभागामध्ये जरी बघितलं तरी त्यांना एवढी माहिती नाही. जर आपण 100% मधले जर बघितलं तर फक्त 15 ते 20% लोकांना हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करता येतो ही माहिती आहे. बाकी 80% लोकांना किंवा पालकांना, विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नाही. याचा मेन कारण असं आहे की आत्तापर्यंत हा क्षेत्र जो आहे अजून पोचला नाही आहे तिथपर्यंत. तर AHAचा हाच मेन उद्देश आहे की आम्ही हे क्षेत्र जे आहे छोट्या छोट्या गावापर्यंत पोचवू. आणि जो गैरसमज आहे सगळ्यात मोठा की आपण या क्षेत्रांमध्ये एक शॉर्ट करिअर आहे किंवा एक अनप्रिडिक्टेबल करिअर आहे ज्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही, फक्त 5 वर्ष किंवा 10 वर्षच नोकरी करू शकता, ते गैरसमज आज नक्कीच या कार्यक्रमामध्ये आपण पूर्ण कार्यक्रमामध्ये दूर करण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आत्ताच नुकतेच 10वी-12वीच्या परीक्षा संपल्या आहेत, रिझल्ट सुद्धा आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आलेले आहेत. ज्या पद्धतीनं या क्षेत्राकडे यायला पाहिजे त्या पद्धतीनं विद्यार्थी येत नाहीत, किंवा हॉटेल मॅनेजमेंट हे जे काही क्षेत्र आहे हे विद्यार्थ्यांनी का घेतलं पाहिजे याबाबत एक तज्ज्ञ म्हणून किंवा या क्षेत्रात काम करणारी व्यक्ती म्हणून काय सांगता येईल? इतर क्षेत्रांपेक्षा हे जे क्षेत्र आहे हे कसं चांगलं आहे याबाबत तुम्ही काय सांगा? नक्कीच. आता तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक घरात इंजिनिअरिंग झालं, फार्मास्युटिकल झालं, BSc, BA, BCom हे सगळे क्षेत्र आज काही नवीन राहिले नाहीत. प्रत्येक घरामध्ये तुम्हाला एखाद विद्यार्थी मिळेलच जो इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल, आर्किटेक्चर, BA, BCom ह्या सगळ्या गोष्टी करतात. याच्या व्यतिरिक्त पण एक करिअर आहे ज्याला आपण सर्व्हिस इंडस्ट्री म्हणतो. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये हॉस्पिटॅलिटी, हॉटेल आणि टुरिझम, पर्यटन ह्या 2 इंडस्ट्री इंटरकनेक्टेड एक दुसऱ्यांना आहेत. यामध्ये आज जर तुम्ही बघायला गेले तर गेलेल्या 2 वर्षापासून तर तुम्हाला फारसा कमीच दिसेल टुरिझम. पण आत्ता जर तुम्ही बघायला गेले रिसेंटली 2 महिन्यापासून तर टुरिझम हा भारतामध्येही नाही तर आंतरराष्ट्रीय जेवढेही टुरिझम कंट्रीज आहेत प्रत्येक ठिकाणी वाढत चालला आहे. एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला मी. थायलंडमध्ये आज दिवसाला 50,000 टुरिस्ट लँड करतायत. त्यामधनं तुम्हाला मिनिमम टू मिनिमम 10,000 लोक तुम्हाला इंडियामधनं दिसतील. तर हा जो क्षेत्र आहे हा खूप वेगाने वाढत चाललेला आहे आणि यामध्ये लोकांना रिक्वायरमेंट आहे. आज जेवढे 5 स्टार हॉटेल्स आहेत, 5 स्टार एअरलाईन्स आहेत, आज जेवढे टुरिझम कंपनीज आहेत त्यांना स्किल्ड स्टाफची रिक्वायरमेंट आहे. तर फक्त स्टाफच नाही, स्किल्ड स्टाफ, त्यांना स्किल्स पाहिजे. त्या स्किल्स देण्याचं काम आम्ही करतोय आणि विद्यार्थ्यांना नक्कीच यामध्ये करिअर मिळेल याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे. पुढचा प्रश्न अंकिता यांच्यासाठी. खरं तर अंकिता, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर तुम्हाला हा अनुभव जास्त येत असेल की नेमकं हा जो हॉटेल मॅनेजमेंट सारखा कोर्स आहे हा कोणी केला पाहिजे किंवा कोण करू शकेल या बाबतीमध्ये नेहमी विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये सुद्धा कन्फ्युजन असतं. काय सांगता येईल त्या बाबतीमध्ये? हा कोर्स
कोणीही मिनिमम 10वी झालेला कोणताही स्टुडंट करू शकतो. ज्यांनी शिक्षण मध्ये सोडलेलं आहे, ग्रॅज्युएशन सोडलंय, ज्यांना जॉब नाहीये, अनएम्प्लॉयमेंट खूप झालेली आहे. आपण बघतो की MBA सारख्या मुलांना आज नोकरी नाही, इंजिनिअरिंगच्या मुलांना नोकरी नाही, ते सुद्धा हॉटेल मॅनेजमेंट करू शकता. तर बेसिक रिक्वायरमेंट हॉटेल मॅनेजमेंटची आहे 10वी आणि इच्छाशक्ती. ज्याची इच्छाशक्ती असेल नक्की तो मुलगा हॉटेल मॅनेजमेंट करू शकतो, कारण की हा जो कोर्स आहे जसं सर बोलले की स्किल्ड बेस्ड आहे. तर आपल्याला स्किलवाले मुलं पाहिजे ज्यांना खरंच इच्छाशक्ती आहे. आणि वयाची त्याच्यासाठी काही अट नाहीये. 40 वर्षाचा माणूसही हॉटेल मॅनेजमेंट करू शकतो, 17 वर्षाचाही मुलगा हॉटेल मॅनेजमेंट करू शकतो, मेल फिमेल दोघंही करू शकता, लग्न झालेली स्त्री पण करू शकते. आमचे काही स्टुडंट्स आहे जे साधारण 35 वर्षाचे आहे, मॅरिड आहे, मुलं आहे, ते पण हॉटेल मॅनेजमेंट करतात, खूप छान सेटल झालेले आता. वा, आणखीन एक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आणि पालकांसमोर देखील असू शकतो, आणि तो म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट करत असताना विषय काय असतात. जसं आपल्याला आपण जेव्हा कॉमर्सला ॲडमिशन घेतो किंवा आर्ट्सला ॲडमिशन घेतो, सायन्सला घेतो, तर आपल्याला विषय माहिती असतात की जनरली हे विषय असतात. पण हॉटेल मॅनेजमेंट मला आता करायचं आहे, तर मग विषय काय असू शकतात. ज्यांना या क्षेत्राबद्दल किंवा कोर्सबद्दल काहीच माहिती नाही त्यांना हा प्रश्न पडू शकतो, काय सांगा. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मेन ते 4 डिपार्टमेंट आहे. ते आपले विषय असतात. जसं किचन डिपार्टमेंट, त्यातला आम्ही बोलतो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फूड अँड बेवरेज प्रोडक्शन. त्याचा दुसरा विषय आहे फूड अँड बेवरेज सर्व्हिस, जी सर्व्हिस दिली जाते रेस्टॉरंटमध्ये, रूम सर्व्हिस, बँक्वेट सर्व्हिस, बार टेंडिंग, हे सगळं जे आहे ते सर्व्हिस डिपार्टमेंटच्या अंडर येतं. त्याच्यानंतर तिसरा डिपार्टमेंट आहे फ्रंट ऑफिस, ज्याला आपण बोलतो फेस ऑफ द हॉटेल. हे तिसरा डिपार्टमेंट आहे, हाच तिसरा विषय पण आहे आपला. चौथा डिपार्टमेंट म्हणजे हाऊसकीपिंग, क्लिनिंग डिपार्टमेंट, जे पूर्ण क्लिनिंग बघतं. हे 4 मेन आपले सब्जेक्ट्स असतात. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कम्युनिकेटिव्ह इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती खूप भार दिला जातो. तो एक विषय इम्पॉर्टंट आहे. आणि फर्स्ट इयरला जर डिग्रीचा स्टुडंट असेल किंवा डिप्लोमाचा, त्यांना टुरिझम हा विषय शिकवला जातो, कारण की टुरिझमच्या अंडरच आज सर्व्हिस इंडस्ट्री चालत आहे. त्याच्यामुळे टुरिझम इंडस्ट्री हा पण एक सब्जेक्ट आहे. नक्की. माणकेश्वर, आपल्याला आणखीन एक प्रश्न असा पडतो, पालकांच्या समोर हा पर्टिक्युलरली प्रश्न असू शकेल की करिअरच्या काय संधी आहेत. म्हणजे जसं कॉमर्स केलेला विद्यार्थी, सायन्स केलेला विद्यार्थी, वकिली केलेला विद्यार्थी, डॉक्टरेट केलेला विद्यार्थी, त्यांना क्लिअर कट माहिती असतं की पुढं करिअर कसं होणार आहे. पण हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर जर करिअरच्या संधी आहेत, ऑप्शन्स जे आहेत, त्या ऑप्शन्स कदाचित माहिती नसू शकतात. कारण एक हॉटेल स्वतःचं काढू शकतं एवढं माहिती असेल, पण अन्य ज्या संधी आहेत त्या कदाचित माहिती नसतील. त्या बाबतीत काय माहिती द्या. करिअरच्या संधी 2 सेक्टरमध्ये आहेत, एक तर प्रायव्हेट आणि दुसरा गव्हर्नमेंट. जसं तुम्हाला मी सुरुवातीलाच बोललो की आज आपण गैरसमज दूर करणार आहोत. तर भरपूर लोकांना हे माहीत नाही आहे की हॉटेल मॅनेजमेंट करून तुम्ही गव्हर्नमेंट नोकरी करू शकता. गव्हर्नमेंट नोकरी तुम्ही एअरफोर्समध्ये करू शकता, नेव्हीमध्ये करू शकता, मिलिटरीमध्ये करू शकता, IRCTC इंडियन रेल्वेमध्ये करू शकता. त्यानंतर तुम्ही क्रूज लाईन आहेत, ज्याला आपण सरकारी क्रूज लाईन पण चालतात, त्याच्यामध्ये करू शकता. हे जे क्षेत्र आहेत हे झाले गव्हर्नमेंट. याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट सेक्टर जर बघितला तर सगळ्यात पहिले हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही करू शकता. टुरिझम इंडस्ट्री, आपला जो MTDC आहे, महाराष्ट्र टुरिझम ऑफ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यामध्ये करू शकता. MNCs, मल्टीनॅशनल कंपनीज जेवढ्या आहेत आज, कन्स्ट्रक्शन कंपनी झाल्या, IT कंपनी झाल्या, फार्मास्युटिकल कंपनी झालेत, या कंपनीमध्ये हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट आहे. केटरिंगमध्ये, कस्टमर सर्व्हिसमध्ये. या व्यतिरिक्त तुम्ही छोट्या छोट्या जे कंपनीज जे आहेत आपल्या इथं, म्हणजे ज्यांना जिथं जास्त स्टाफसुद्धा नाही, तिथंही तुम्ही कस्टमर सर्व्हिस वगैरे देऊ शकता. एअरलाईन्समध्ये तुम्ही नोकरी करू शकता, क्रूज शिपवर तुम्ही नोकरी करू शकता. तर असे अनेक क्षेत्र आहे, जवळपास 15 ते 20 इंडस्ट्रीज आहेत. तुम्ही एक कोर्स करून 15 ते 20 इंडस्ट्रीमध्ये तुम्ही नोकरी करू शकता. तुम्ही एका इंडस्ट्रीमध्ये 2 वर्ष जरी दिले तरी तुम्ही 40 वर्ष तुम्ही काढू शकता. एक कोर्स करून सगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन 40 इयर्स तुम्ही काम करू शकता. तर करिअरच्या संधी वास्ट आहेत यामध्ये. एक कोर्स करून तुम्हाला अनेक जॉब अपॉर्च्युनिटीज मिळतील यामध्ये. नक्कीच. AHA किंवा एअरलाईन्स अँड हॉटेल मॅनेजमेंट अकॅडमी जी तुम्ही आहे आणि हँडल करता आहात, तुम्ही असं म्हणता की विद्यार्थ्यांनी आमच्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला पाहिजे. काय पद्धतीनं तुमची अकॅडमी चालते, किंवा ज्या सुविधा म्हणतो आपण विद्यार्थ्यांसाठी असतात, या सुविधा त्या ठिकाणी कशा पद्धतीच्या आहेत, आणि तुमच्याच अकॅडमीची निवड विद्यार्थ्यांनी का केली पाहिजे, काय सांगता येईल? सगळ्यात महत्त्वाचं तर सांगता येईल की माझ्या इथं इनटेक खूप कमी आहे. इतर कॉलेजेसमध्ये तुम्ही जर बघितलं XYZ 1500 ते 2000 विद्यार्थी मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये इनटेक असतात प्रत्येक कोर्सेसला. माझ्या इथं मिनिमम 150 इनटेक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 150 विद्यार्थ्यांचा इनटेक आहे. आणि 150 विद्यार्थी घेऊन 1-on-1 ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक विद्यार्थीवरती लक्ष देणं, प्रत्येक विद्यार्थीला काउन्सिल करणं, प्रत्येक विद्यार्थ्याचे अडचणी
पर्सनली बसून तासन तास ऐकून घेणं आणि त्याला सॉल्व्ह करणं हे सगळ्यात मोठं चेंज आमच्यामध्ये आहे, जे आम्ही रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करत असतो वन ऑन वन विद्यार्थ्यांसोबत. मेन म्हणजे माझ्या इथं जर विद्यार्थी कमी आहेत बरं. तर मी त्यांच्यावरती जास्त लक्ष देऊ शकतो, त्यांना जास्त ट्रेन करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे गैरसमज, त्यांचे अडचणी, त्यांचे मेन म्हणजे त्यांचा दृष्टिकोन काय आहे या इंडस्ट्रीबद्दल हे बदलणं खूप महत्त्वाचं आहे. ते आम्ही सगळ्यात पहिले बदलतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची जॉब प्लेसमेंट. जॉब प्लेसमेंट एक्झामच्या 2 महिने अगोदर, समजा तुमची एक्झाम मेमध्ये असेल तर तुम्हाला फेब्रुवारी मार्चमध्ये तुमचं ऑफर लेटर तुमच्या हातात असतो. तुम्हाला माहीत असतं तुम्ही कुठल्या हॉटेलला जाणार आहे, किती कमवणार आहे आणि तुमचं करिअर पुढच्या 5 वर्षामध्ये कसं होणार आहे. तर हे एक डिफरंट आहे AHAमध्ये. इतर कॉलेजेस जर तुम्ही बघितलं तर त्यापेक्षा थोडंसं डिफरन्स यामध्ये आहे. अंकिता मॅडम, जे कोर्सेस आहेत तुमच्याकडे उपलब्ध विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे, या कोर्सेसच्या बाबतीमध्ये काय सांगाल? कोणकोणते कोर्सेस आहेत? आमच्याकडे डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस आहे. डिग्री जर आपण बोललो तर 12वी, ज्याच्यासाठी 12वी मिनिमम रिक्वायरमेंट आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणीही करू शकतं. त्याच्यासाठी नो एंट्रन्स, कोणत्या प्रकारची एंट्रन्स द्यायची गरज नाही आहे. ज्याला बोलतो मी BSc इन हॉटेल मॅनेजमेंट, हा एक कोर्स आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणीही करू शकतं. त्याच्यानंतर डिप्लोमा कोर्स आहे, डिप्लोमा इन हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट, हा 1 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल डिप्लोमा इन हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट, हा 1.5 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये 1 वर्षासाठी स्टुडंट आमच्याकडे इकडे नाशिकमध्ये शिकत असतो आणि 6 महिन्यासाठी आम्ही त्याला अब्रॉडला पाठवतो. अब्रॉड म्हणजे दुबई, अबुधाबी, कतार, ओमान, कुवेत, मॉरिशस, मालदीव्स, सेशल्स, अशा काही कंट्रीमध्ये आम्ही त्यांना 6 मंथसाठी ट्रेनिंगला पाठवतो. जेव्हा स्टुडंट ट्रेनिंगला जातात त्यांची राहायची, खायची सगळी सोय आमच्याकडनं केली जाते. विजा सगळं काही कॉलेज त्याचं प्रोसेस करत असतं. निश्चितपणानं खूप छान अशी माहिती आजच्या विषयासंदर्भात हॉटेल मॅनेजमेंट या कोर्सविषयी, आणि पर्टिक्युलरली नाशिकमध्ये हा कोर्स आहे. आपण नंबर्स बघता आहात TV स्क्रीनवरती. कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण मिळतं, कोर्सेस कशा पद्धतीचे असतात, संधी कशा पद्धतीच्या उपलब्ध आहे, ही माहिती जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. अजूनही खूप सारी माहिती आहे, पण या सगळ्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये शंका असू शकतील, प्रश्न असू शकतील, तुमच्या काही अडचणी असू शकतील, वेगळे काही प्रश्न असू शकतात, शंका असू शकतात. तुम्ही थेट या अकॅडमीला संपर्क करू शकता. अकॅडमीचे नंबर्स आत्ता TV स्क्रीनवरती आहेत. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. हॉटेल मॅनेजमेंटमधल्या ज्या वेगवेगळ्या करिअरच्या संधी आहेत त्या जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय आणि माझ्यासोबत आहेत अंकिता पारख आणि माणकेश्वर राम. पुढचं जसं आता अंकिता मॅडम तुम्ही कोर्सेसबद्दल सांगत होता, अजून कोणते कोर्सेस आपल्याकडे आहेत? आमच्याकडे अजून एक कोर्स आहे, त्याचं नाव आहे इंटरनॅशनल डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग सायन्स. हा 2 वर्षाचा कोर्स आहे. याच्यामध्ये 1 वर्षासाठी स्टुडंट नाशिकला AHAला शिकतो आणि 1 वर्षासाठी आम्ही न्यूझीलंड किंवा US मुलाला ट्रेनिंगला पाठवतो. जेव्हा स्टुडंट ट्रेनिंगला US किंवा न्यूझीलंडला जातो त्यावेळेस तो कमीत कमी 12 लाख रुपये कमवतो 1 इयरमध्ये. याची आम्ही गॅरंटी घेत असतो. नक्कीच. तुम्ही आता जसा उल्लेख केला की AHA अकॅडमी आणि एअरलाइन्स हॉटेल मॅनेजमेंट अकॅडमी, तुम्ही आत्ता म्हणला की आम्ही 100% गॅरंटी घेतो. तर ही गॅरंटी तुम्ही घेता किंवा तशा पद्धतीची हमी तुम्ही विद्यार्थ्यांना देता, पालकांना देता, ते कशामुळे? आम्ही 100% गॅरंटी आम्ही हमी घेतो. याचं कारण असं आहे की जसं सर बोलले की आमचं इंटेक कमी आहे, पर्सनल अटेन्शन, आणि आमचे जे टायअप्स आहे ते इंडियाच्या सगळ्या 5 स्टार हॉटेल्समध्ये आणि अब्रॉडच्या 5 स्टार हॉटेल्समध्ये टायअप आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलांच्या ग्रूमिंगकडे, आमच्या इंडस्ट्रीमध्ये ग्रूमिंग सगळ्यात जरुरी आहे. तर केसांपासून नखांपर्यंत रोजची आमच्याकडे ग्रूमिंग होत असते, ज्याच्यासाठी आम्ही सगळ्यात मोठा भार देतो. तर जेव्हा स्टुडंट कॉलेजला कंपल्सरी येतो, त्याचं ग्रूमिंग चांगलं असतं, तर आम्हाला प्लेसमेंटला काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण की पर्सनल अटेन्शन आमचा नेहमी असतो मुलांवर. नक्की. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माणकेश्वर सर तुम्हाला मी विचारणार आहे. प्रत्येक पालकाच्या मनात, विद्यार्थ्याच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की मी जर इथे गेलो तर मला सरकारी नोकरी मिळेल का, किंवा सरकारी नोकरी म्हणण्यापेक्षा कायम स्वरूपाची नोकरी मिळेल का, असा एक प्रश्न असतो, किंवा अशी एक इच्छा आपण म्हणूया पालकांच्या मनामध्ये असते, विद्यार्थ्यांच्या देखील मनामध्ये असते. हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्राच्या बाबतीमध्ये हे आपल्याला करता येतं का? नक्कीच करता येतं. सुरुवातीला जसं मी करिअरच्या संधी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये करिअर करू शकता. तर पहिला इंडियन रेल्वेजमध्ये केटरिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्ही लाईफ टाईम जॉब करू शकता. ऑब्व्हियसली ते गव्हर्मेंट जॉब आहे. दुसरा म्हणजे एअरफोर्समध्ये तुम्ही कायमस्वरूपी जॉब करू शकता, परमनंट जॉब ज्याला आपण गव्हर्मेंट जॉब म्हणतो. एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये, मिलिटरीमध्ये करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही क्रूज शिपवर जे आहे तिथंही तुम्हाला एव्हरी 5 इयर्स कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळतात. दर 5 वर्षानंतर तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करू शकता.
MTDC जे आहे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, safe आहे का जे की अगेन एक गव्हर्नमेंट सेक्टर आहे, तिथं तुम्ही कायमस्वरूपी जॉब करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही टुरिझम डिपार्टमेंट ऑफ इंडिया इथेही तुम्ही कायमस्वरूपी जॉब करू शकता. तर असे 5 ते 6 सेक्टर आहेत जिथं तुम्ही परमानेंटली गव्हर्नमेंट जॉब करू शकता, तेही जोपर्यंत तुम्हाला रिटायरमेंट मिळत नाही तोपर्यंत. नक्कीच. अंकिता, तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मला या ठिकाणी विचारावासा वाटतो, आणि तो म्हणजे विद्यार्थिनींच्या दृष्टिकोनातून किंवा मुलींच्या दृष्टिकोनातून हॉटेल मॅनेजमेंट सारख्या क्षेत्रामध्ये मुली फार कमी आपल्याला दिसतात. खरं तर शेफ किंवा स्वयंपाक हा सगळा महिलांचा भाग समजला जातो किंवा महिलांचं अधिकार क्षेत्र म्हटलं जातं, पण तरीसुद्धा हॉटेल्समध्ये आपल्याला पुरुषच अनेक ठिकाणी काम करताना दिसतात, महिलांची संख्या खूप कमी आहे. काय सांगता येईल आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी हे क्षेत्र किती सेफ आहे किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं? हॉटेल मॅनेजमेंट हा क्षेत्र असं नाही आहे की फक्त मुलांसाठी आहे, मुलींसाठी खूप सेफ आहे. मी सेफ्टी जेव्हा बोलते तेव्हा मी 5 स्टार हॉटेल बोलते, मी छोटे मोठे हॉटेल नाही बोलत आहे. जेव्हा 5 स्टार हॉटेल बोलतो तसं काही मी ITC, ताज ग्रुप हे जे आहे हे खास मुलींसाठी, सेफ्टीसाठी, विमेन सेफ्टीसाठी ते खूप वर्क करत आहे. आणि इकडे सगळ्यात जास्त मुली, इनफॅक्ट मी तुम्हाला सांगेल बार टेंडिंग सारखा एक कोर्स आहे, त्याच्यामध्ये पहिले फक्त मुलं जात होते, आजकाल मुली बार टेंडर्स बनत आहे, मुली सर्व्हिसमध्ये येतात, मुलं शेफ बनत आहे. तर इंडिया बदलत आहे आता. तर सेफ्टी नक्की खूप सेफ्टी आता वाढली आहे, आणि 5 स्टार हॉटेल जेव्हा आपण बोलू तेव्हा सेफ्टी नक्की खूप मिळणार आहे. नक्की. मुली ज्या आहेत त्या आपण म्हणायला हरकत नाही की आता जर आपला कार्यक्रम बघत असतील तर निश्चितच त्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आत्ता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा माणकेश्वर सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की किती विद्यार्थ्यांना आपण आत्तापर्यंत, कारण हा प्रश्न कोणीही सहज विचारू शकतो, पालक विचारू शकतात, विद्यार्थी देखील विचारू शकतात, की आत्तापर्यंत तुम्ही किती विद्यार्थ्यांना आणि कुठे कुठे नोकऱ्या मिळवून दिल्यात? आत्तापर्यंत जर आंतरराष्ट्रीय जर बघितलं तर गेलेल्या 4 वर्षामध्ये जवळपास 300 विद्यार्थी आंतरराष्ट्रीय प्लेस झालेले आहेत, गल्फ कंट्रीजमध्ये, एशियन कंट्रीजमध्ये आणि इंग्लिश स्पीकिंग कंट्रीजमध्ये सुद्धा, USA, न्यूझीलंड. आणि डोमेस्टिकली जर तुम्ही बघितले तर जवळपास 350 ते 400 विद्यार्थी प्लेस झालेले आहेत. आपल्या भारतामध्ये सगळ्या 5 स्टार ब्रँड्समध्ये काम करत आहेत, जसं ITC, ताज, हयात, मॅरियट अशा ब्रँडमध्ये अख्ख्या भारतामध्ये, भारताच्या कुठल्याही कॉर्नरमध्ये तुम्ही जा, तुम्हाला कुठं ना कुठं AHAचे विद्यार्थी 100% दिसणारच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लेसमेंट देणं. हे फक्त नावापुरतं नाही ठेवलं आहे आम्ही की तुम्हाला प्लेसमेंट द्यायची म्हणून तुमचा कोर्स करून घेतला आणि कुठेही तुम्हाला प्लेस करून दिलं. तुम्हाला जेव्हा आम्ही 5 स्टार म्हणतो त्यावेळेस ते 5 स्टारच असेल. तर तुम्हाला जेवढेही AHAचे विद्यार्थी दिसतील ते तुम्हाला सगळे 5 स्टार ब्रँडमध्येच दिसतील, त्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही दिसणार नाही. तर हे एक आत्तापर्यंतचं AHAचा करिअर स्ट्रेल आहे जो आम्ही 2022पर्यंत आणलेला आहे. नक्कीच. पुढच्या 5 वर्षांचा जर आपण विचार केला, कारण आता आपण कोविडच्या संपूर्ण याच्यातून पूर्णपणे बाहेर पडलोय असं म्हणायला हरकत नाही. कोविड फार त्रासदायक नाही आहे आणि आता सगळ्याच इंडस्ट्री बऱ्यापैकी फुल स्ट्रेंथनं काम करतायत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. पुढच्या 5 वर्षांचा जर आपण विचार केला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा, तर कसं असणार आहे, काय असणार आहे? 5 वर्ष तर फारच बोलले तुम्ही. आता गेलेल्या 2 वर्षापासूनच मी 3 महिन्याचा रेकॉर्ड तुम्हाला मी एक थोडक्यात सांगतो. आपल्या नेबर कंट्रीज जे आहेत, जसं तुम्हाला थायलंड झालं, मलेशिया झालं, आपल्या राईटला मालदिव्स झालं, मॉरिशस झालं, या कंट्रीजमध्ये विजा फ्री केलं आहे. म्हणजे इन शॉर्ट ज्या कोणाला जर टुरिझमसाठी यायचं असेल तर तुम्हाला विजा फ्री आहे, स्पेशली इंडियनसाठी. तुम्ही या आमच्या देशामध्ये पर्यटनसाठी फिरा, आमच्या देशामध्ये तुम्हाला विजा फ्री आहे. तर टुरिझम वाढतं आहे, इन शॉर्ट फ्लाईट्स वाढत आहेत. आज मुंबई एअरपोर्टवरनं साधारणतः तुम्ही 24 तासाचा रेकॉर्ड पकडला तर 750 ते 800 फ्लाईट इंटरनॅशनल चाललेत. त्यामध्ये तुम्ही 60 to 70% फ्लाईट फक्त टुरिझमसाठीच चाललेत. तर जर टुरिझम वाढतोय, आपल्याला दिसतोय टुरिझम वाढतोय, डेफिनेटली जर टुरिझम वाढत असेल तर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसुद्धा वाढणार. कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं इंटरकनेक्टेड इंडस्ट्रीज आहेत. जर लोक प्रवास करतील तर ते राहणार कुठं? येस, हॉटेलमध्येच राहणार. ते जेवणार कुठं? येस, हॉटेलमध्येच जेवणार. तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे गेलेले 2 वर्ष जे आपले वाया गेले किंवा स्टॉप झालेला होता, फुल स्टॉप, तो येणाऱ्या 2 वर्षामध्ये कव्हर होईल आणि जे पुढचे 3 वर्ष आहे ते आपल्याला ॲड ऑन मिळतील. आणि नक्कीच टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री 50 to 60% वेगाने जास्त हे होईल आणि रेव्हेन्यूसुद्धा वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जॉब ऑपॉर्च्युनिटीज येणाऱ्या 5 वर्षामध्ये खूप वाढणार आहेत.
नक्कीच कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. अंकिता, तुमच्यासाठी माझा शेवटचा प्रश्न आहे की आत्ता नाशिकमध्ये तुम्ही सगळेजण आहात. नाशिकचे विद्यार्थी तर तुम्हाला संपर्क करू शकतात, तुमच्यापर्यंत येऊ शकतात, शिक्षण घेऊ शकतात, सगळं आहे. पण नाशिकच्या बाहेरची जी मुलं आहेत त्यांना जर इच्छा असेल तुमच्यापर्यंत यायची, तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये यायची, अकॅडमीमध्ये यायची, तिथे येऊन शिक्षण घ्यायची, तर त्यांनी काय करायला पाहिजे, संपर्क कसा करायला पाहिजे आणि तुमच्यापर्यंत कसं पोचायला पाहिजे आणि तुमच्या ॲडमिशनची जी एकूण प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी आहे? आमच्याकडे दरवर्षी नाशिक व्यतिरिक्त भरपूर मुलं येतात. नेपाळवरनं स्टुडंट्स येतात आमच्याकडनं, UP-वरनं येतात, MP-वरनं येत आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये इनफॅक्ट येतात मुलं. तर आमच्याकडे प्रोसेस एकदम सिम्पल आहे. तुम्हाला स्क्रीनवरती आमचा नंबर दिसत असेल, तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन टीम पूर्ण हेल्प करेल डॉक्युमेंटेशनसाठी, की काय काय डॉक्युमेंटेशन्स लागतील. परत मी सांगते 10वी आणि 12वी कोणीही अप्लाय करू शकतं. आणि ते झाल्यानंतर आपलं जे कोर्सेस आहे ते जुलै एंड किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये चालू होणार आहे. तर भरपूर वेळ मिळतो आपल्याला ॲडमिशनचं पूर्ण प्रोसेस करायला. ॲडमिशन प्रोसेस फक्त 2 दिवसाची आहे. पण मी रिक्वेस्ट करेल सगळ्या पॅरेंट्सला आणि स्टुडंट्सला, जर तुम्हाला पॉसिबल असेल तर एक व्हिजिट द्या नक्की. व्हिजिट दिल्याने तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कसं आहे कॉलेज, तिकडे आम्ही काय काय सुविधा देतो तुम्हाला ॲक्च्युअली डोळ्यांनी बघायला मिळेल. नक्कीच. माणकेश्वर सर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? नक्कीच गैरसमज पहिला प्रश्न जो होता, शेवटी प्रश्न तोच घेणार आहे मी. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आणि टुरिझम इंडस्ट्रीमध्ये खूप छान करिअर आहे. जे आज इंजिनियर आणि MBAचे विद्यार्थी कमवू शकत नाही, ते आज हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी कमवत आहेत. विदेशामध्ये फिरतायत. जिथं पाहिजे तिथं जाऊ शकता, जिथंही नोकरी करायची तिथं करू शकता. तुम्हाला एका दिवसामध्ये 1000 नोकरीची संधी मिळू शकते. हे एक हॉटेल मॅनेजमेंट आणि टुरिझम क्षेत्रामध्ये करिअरचे संधी आणि गैरसमजसुद्धा मी तुमचा बऱ्यापैकी दूर केला. तर नक्कीच या इंडस्ट्रीमध्ये एक चान्स द्या तुम्ही, स्पेशली जे नवीन आहेत ते आणि ज्यांनी ड्रॉप आउट केलेले आहेत, स्टडी स्टॉप केलेली आहे त्यांच्यासाठी. नक्कीच. खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं या दोघांनी आपल्याला दिली आहे. तरी सुद्धा काही शंका राहिल्या असतील, प्रश्न राहिले असतील तर आता TV स्क्रीनवरती यांच्या अकॅडमीचे नंबर सुरू आहेत. या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम TV.